विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालुका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध झालेले। मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकरांमध्ये वाकयुद्ध रंगले। पडळकर साहेब पॉइंटेड प्रश्न घ्या। नाही पॉइंटेड करणारच नाही ना। विषय काय आहे? विषय नाही, ह्या काय किरकोळ विषय नाही। जमत नसेल तर मी बोलत नाही। मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही। विषय जर सविस्तर कळाला एक लक्षात घ्या, आज 17 लक्षवेधी दाखवलेले आहे। हा विषय सभागृहात आणलाय, त्या वेळेमध्ये घ्यावे लागेल। आपण पॉइंटेड प्रश्न विचारा मला आणि पॉइंटेड उत्तर मंत्री द्यावं। सर्वांना विनंती आहे। विषय काय आहे? सर्वांना विनंती आहे। विषय एवढा मोठा सिरियस आहे, पॉइंटेड बोलू शकत नाही मी। तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा। मला या विषयामध्ये बोलायचं नाही। माझी लक्षवेधी कॅन्सल करा। आपण प्रश्न घ्या, प्रश्नाची उत्तर प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे। तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय, ही जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे। आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल। प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? ऐकून घ्या, ऐकून घ्या। आता उत्तर द्या। तुम्ही मला ऐकू नका म्हणजे? अरे उत्तर घ्या, उत्तर घ्या, उत्तर घ्या। मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे। तर दादा भुसे आणि पडळकरांमध्ये या ठिकाणी वाकयुद्ध, तालुका अध्यक्षांमध्ये देखील वाकयुद्ध झालेलं आहे। आपल्याला बोलू दिलं जात नाही असा पडळकरांचा आरोप आहे आणि याच मुद्द्यावर वाकयुद्ध रंगलेलं आहे। मंत्री भुसे आणि पडळकरांमध्ये सभागृहात वाकयुद्ध रंगलं। आपण उशिरा आलात तरी मी थांबून होतो असं मंत्री भुसे म्हणतायत, दादा भुसे। तर यावर पडळकरांनी देखील आवाज चढवताच दादा भुसे देखील संतापलेले आहेत। या सगळ्या मुद्द्यावर मंत्री दादा भुसे आणि पडळकरांमध्ये वाकयुद्ध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।